गरम मसाला कसा असावा? तर करायला घेतला की शेजारी विचारतील, आज काय स्पेशल? आणि फक्त मसाला करतानाच नाही बरं का, रोजच्या भाजीला जर तुम्ही हा वापराल ना, तर वरचे खालचे शेजारचे पाजारचे सगळेच रेसिपीचा राज विचारायला घरी येतील. आणि हा मसाला असेल ना, तर दुसऱ्या कुठल्याही मसाल्याची गरजच पडणार नाही. रेसिपी एकदम सोपी आणि सुटसुटीत करून सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. चला करूया वर्षभर टिकणारा गरम मसाला. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारा गरम मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. आपण अर्धा किलोच्या प्रमाणात म्हणजे अर्धा किलो मसाला तयार होईल असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि हा मसाला इतका भारी लागतो ना, तुम्हाला सांगते. कुठल्या पण भाजीमध्ये, बिर्याणीमध्ये वापरा, त्याची चव जबरदस्तच होणार. कारण मी खूप वर्षांपासून हा मसाला करते. बरेच वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय केले आणि मला परफेक्ट रेसिपी मिळालेली आहे. याचा रंग पण भारी येतो, चव पण मस्त लागते, सुगंध पण भारी येतो. इतकं भारी ना, करायला घेतला तर शेजारी विचारतील की नक्की करताय काय, आज काहीतरी बेत खास आहे वाटतं. खरं सांगते, खूप भारी लागतो. आणि एकदा केला की वर्ष काय 2 वर्ष टिकतो. फक्त आपल्याला त्याला व्यवस्थित काळजी घ्यायची. रेसिपीला सुरुवात करूया. गरम मसाला करण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते सांगणारच आहे. पण प्रत्येक साहित्य घेत असताना त्याचं प्रमाण आपण तेवढं का घेतो आणि ते का वापरलं जातं हे सुद्धा तुम्हाला सांगेन. तर पहिल्यांदा आहेत धने आणि जिरे. तर इथं मी घेतलेत 100 ग्रॅम धणे आणि 100 ग्रॅम जिरे. गरम मसाल्यामध्ये याचं प्रमाण इतर मसाल्यांच्या तुलनेमध्ये जास्त असतं. तर धने आणि जिरे हे गुणधर्माने थंड असतात. त्याचसोबत हलका असा सौम्य सुगंध असतो, त्यामुळे इतर जे मसाले असतात त्यांचा जळजळीतपणा बॅलन्स करण्यासाठी कामी येतात. मग ते पोटाला थंडावा देण्यासाठी असो किंवा चवी बॅलन्स करण्यासाठी असो. म्हणून गरम मसाल्यामध्ये धने आणि जिऱ्याचं प्रमाण जास्त वापरलं जातं आणि या दोन्हीलाही हलका सौम्य सुगंध असतो. तर 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत. धने घेताना इंदोरी धने घ्यायचे, त्याचा सुगंध अजून छान येतो. आता पुढचे मसाले आहेत हिरवी वेलची आणि दालचिनी. तर इथं मी 80 ग्रॅम हिरवी वेलची घेतली आहे आणि 40 ग्रॅम दालचिनी घेतली आहे. हे दोन्हीही मसाले हलके गोडसर आणि तिखट चवीचे असतात. वेलची नाही, पण दालचिनी हलकी गोडसर आणि तिखट चवीची असते. यांचा स्वतःचाच एक खूप मस्त वेगळा आणि स्ट्रॉंग सुगंध असतो. स्ट्रॉंग असला तरी तो आपल्याला आवडतो, हवा हवासा वाटतो. आणि हे चवीला हलके गोडसर असतात. आणि हे दोन्हीही आपण म्हणजे खूप जास्त वापरत नाही किंवा खूप कमी वापरत नाहीत, मध्यम क्वांटिटीमध्ये वापरले जातात इतर मसाल्यांच्या तुलनेमध्ये. आणि हे दोन्ही मसाले इतर मसाल्यांचा स्ट्रॉंगनेस बॅलन्स करण्याचं काम करतात. आता पुढचे 2 मसाले आहेत काळी मिरी आणि लवंग. तर इथं मी 60 ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे आणि 40 ग्रॅम लवंग घेतलेली आहे. लवंग दोन्ही दिसताना सेम दिसतात, पण लवंग हलकी असते ना, आणि आकारमानाने सेम असते, त्यामुळं आकारमानात ह्या दोन्ही सिमिलर असल्या तरी वजनाने लवंग थोडीशी कमी घ्यावी लागते. तर हे दोन्हीही मसाले, यातलं मिरी म्हणाल तर एकदम जळजळीत असते आणि लवंग तिखट असते. आणि या दोन्हीलाही स्वतःचा एक वेगळाच असा स्ट्रॉंग सुगंध असतो. आणि त्यासाठीच आपण बाकीचे मसाले वापरतो, हे यांचा सुगंध बॅलन्स करण्यासाठी. आणि हे मसाले आपल्या गरम मसाल्यामध्ये थोडासा झणझणीतपणा आणि तिखटपणा आणतात. तर इथं आपण 60 ग्रॅम काळी मिरी घेतली आणि 40 ग्रॅम लवंग घेतली. आता यानंतरचे मसाले, हे मसाले थोडेसे उग्र चवीचे असतात. म्हणजे यांना ना खूप तिखट चव असते किंवा गोडसर चव असते, हलकेसे असे उग्र चवीचे असतात. खूप जास्त असा स्ट्रॉंग याचा सुवास पण नसतो. तर हे सगळे मसाले. तर इथं आपण घेतलेले 40 ग्रॅम शहाजिरं. आपण साधं जिरं घेतलंच, शिवाय त्याच्यासोबत 40 ग्रॅम शहाजिरं घेतलं आहे. 20 ग्रॅम मसाला वेलची घेतली आहे. 10 ग्रॅम जायफळ, 10 ग्रॅम चक्रफूल, 10 ग्रॅम जावित्री घेतली आहे, 10 ग्रॅम तमालपत्र आणि एक 20 ते 25 बेडगी मिरची घेतली आहे आणि 2 टीस्पून मीठ लागणार आहे. आता बेडगी मिरची खरं तर काही आपण फक्त रंगासाठी वापरतो, गरम मसाल्यामध्ये वापरलीच जात नाही. पण रंग छान यावा म्हणून मी थोडीशी बेडगी मिरची आवर्जून वापरते. तुम्हाला वापरायची नसेल, नाही वापरली तरीही चालेल. आणि याचसोबत इथं मी 2 टीस्पून मीठ घेतलं आहे, जे आपल्या मसाल्याला टिकवण्याचं काम करतं. तुम्हाला मीठ जरी वापरायचं नाही, नाही वापरलं तरी चालेल. हे सगळे मसाले असे उग्र चवीचे असतात, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात न वापरता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरले जातात. प्रत्येकाला एक वेगळी स्वतःची चव असते आणि त्यामुळे त्या थोडे थोडे वापरले तरी त्या मसाल्यामध्ये एक वेगळाच सगळ्या गोष्टींचा बॅलन्स तयार होतो. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे मसाले बघितले. आता याची पूर्वतयारी करू.
तसं तर गरम मसाल्याला फार पूर्वतयारी नसते, पण काही गोष्टी आधीच करायच्यात. तर इथं आपण जी मिरची घेतली आहे तिचे तुकडे करून बिया काढून घेतल्यात. त्याचसोबत आपण तमालपत्र घेतलं होतं, त्याचे कात्रीने छोटे तुकडे करून घेतले जेणेकरून ते नीट भाजता येतं. दालचिनी पण व्यवस्थित भाजली जावी म्हणून त्याचे असे तुकडे करून घेतले. चक्रफूल आणि जायफळ मी फोडून घेतलं, त्याचे असे बारीक तुकडे केले आणि चक्रफूल पण असं तोडून घेतलंय जेणेकरून हे व्यवस्थित भाजता येईल. तर आपण मसाले कुठले घ्यायचे ते बघितलं, त्यांचं प्रमाण किती घ्यायचं ते बघितलं, पूर्वतयारी बघितली. आता चौथी स्टेप, आपल्याला मसाले भाजून घ्यायचे. मसाले भाजताना सुद्धा ते कसे भाजतो यावर मसाल्याची चव ठरते, ते सिक्वेन्सने भाजणं गरजेचं आहे. आता मसाला भाजण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे बारीक बारीक मसाले असतात ते भाजून घ्यायचे. तर कढईमध्ये घालूयात धने, जिरे आणि शहाजिरं. हे मसाले अगदी पटकन भाजून होतात आणि एका वेळी भाजू शकतो, त्यामुळे आपण एकत्र भाजायला घेतोय. तुमच्याकडे जर कढई लहान असेल तर तुम्ही हे मसाले वेगवेगळे भाजले तरी चालतील. आता गॅस कमीच ठेवूयात आणि मसाले असा हलका सुगंध येईपर्यंत साधारण 2-3 मिनटं भाजून घेऊ. तर धने आणि दोन्ही प्रकारचे जिरे एकत्र भाजले, खूप असे धूर निघेपर्यंत भाजले नाहीत, हलके हलके भाजत आले की यांना एका ताटामध्ये काढून घेऊ. आता भाजूयात लवंग आणि काळी मिरी. आता हे दोन्हीही आकारमानाने एकसारखे आहेत, त्यामुळे हे एकत्र भाजले तरी चालतील. गॅस कमी ठेवू आणि यालाही एक 2-3 मिनटं भाजून घेऊ. लवंग काळी मिरी पण छान भाजले, काढून घेऊया. मसाले जास्त पण भाजू नका, नाहीतर मग करपट चव येते. आता सगळे असे मोठे मोठे मसाले काढते. दालचिनी, हिरवी वेलची, जायफळाचे तुकडे, चक्रफूल तुकडे करून घेतलेलं आणि मसाला वेलची. हे असे मोठे मोठे आहेत, आकारमानाने थोडे मोठे आहेत, त्यामुळे या सगळ्यांना भाजण्यासाठी एकसारखा वेळ लागतो, त्यामुळे हे आपण एकत्रच भाजून घेऊ. तर 2-3 मिनिटं हे मोठे मसाले भाजले, यालाही या ताटामध्ये काढून घेऊया. मसाले भाजायचे म्हणजे प्रॉपर भाजायचे नाही, तर फक्त गरम होऊन द्यायचे, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाणं हा आपला उद्देश. आता सगळे हलके फुलके मसाले भाजायला घेऊ. मिरची, तमालपत्र आणि जावित्री. आता यालाही 1-2 मिनिटासाठी भाजूया. हे मसाले थोडेसे भाजत आले की यामध्ये घालायचे मीठ. मिठामुळे काय, हे मसाले अजून छान भाजले जाते आणि मीठ पण थोडंसं गरम होईल. हे मसालेही 2 मिनटं भाजले, मस्त भाजलेले आहेत. दुसऱ्या मसाल्यांमध्येच काढून घेऊ. तर सगळे मसाले ताटामध्ये काढून घेतले, यांना पूर्ण गार होऊन देऊ. तर हे मसाले आता पूर्ण गार झालेले आहेत, याला मिक्सरमधून बारीक करूया. तर थोडे थोडे घ्यायचे आणि मिक्सरला शक्य होईल तेवढे बारीक करायचे. पण लक्षात घ्या, मसाले पूर्ण गार व्हायला हवेत. गरम असताना वाटलं ना तर त्यांना तेल सुटू शकतं किंवा पाणी सुटू शकतं. थोडं थोडं करून मिक्सरला बारीक वाटून घेऊ. तर मसाला आपण बारीक केला. आता याला चाळून घ्यायचं आहे. याचं कारण म्हणजे यामध्ये आपण बघा तमालपत्र वगैरे घालतो ना, तर त्याचे काही जाडसर कण असतील तर ते निघून जावे म्हणून याला चाळून घ्यायचं. खूप अगदी बारीक चाळणी वापरण्याची गरज नाही, थोडीशी अशी जाडसर चाळणीच वापरायची. तर मसाला बोलमध्ये नीट चाळता येत नव्हता, खाली सांडत होता, म्हणून मी अशी मोठी ताटली घेतली आहे आणि हे बघा मसाला चाळून घेतला आहे. हे जाडसर कण राहिलेले आहेत. आता हे काही फेकून द्यायला परवडणार नाहीत, कारण मसाला खूप महाग असतो. हे आपण असेच जाडसर कण साठवून ठेवू आणि पुन्हा मिक्सरमध्ये दळून घेऊ. तर आता मी काय करते, सगळा मसाला थोडा थोडा करून वाटते, चाळून घेते आणि हे उरलेले जाडसर कण आहेत ते पुन्हा वाटून घेऊया. सगळा मसाला मिक्सरला फिरवला. त्यानंतर जो जाडजाड कण राहिले होते ना चाळून, ते सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतले. आता यालाही आपण चाळून घेऊया. रंग मस्त आला आहे ना मसाल्याला. जर आपण याच्यात बेडगी मिरची वापरली नाही तर थोडासा भुरकट रंग येतो आणि जर मिरची वापरली तर असा हलका तांबूस रंग येतो. तर बघा एवढा कण चाळून राहिलेले आहेत. हे मात्र आता मिक्सरमध्ये बारीक करता येणार नाही, त्यामुळे आपण याला असंच ठेवू. अगदीच तुम्हाला वाटलं टाकून द्यायचं नाही आहे तर तुम्ही नॉनव्हेज करता त्यावेळी ते वाटण करतो ना, त्यामध्ये थोडं थोडं घालू शकता. बिर्याणीमध्ये वापरला तरी चालेल. तर इकडे आपला हा गरम मसाला तयार झाला आहे. फक्त आता काय करूयात, याला चांगलं एकजीव करून घेऊ. कारण जरी आपण याला वाटलं असलं तरी जे हलके फुलके मसाले असतात ना ते वरच्यावर राहतात आणि मग नीट असं वाटल्यावर एकजीव होत नाही. त्यामुळे पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घेऊ.
तर इथं आपला सगळा मसाला आपण चांगला एकजीव करून घेतला आहे. असला घमघमाट सुटला ना सगळ्या घरामध्ये. मिक्सरला फक्त एक बॅच फिरवली ना सगळ्या घरामध्ये मस्त मस्त घमघमाट सुटला होता. रंग पण मस्त आला आहे आणि चवसुद्धा भारी होते. कुठल्याही बिर्याणी असेल, कुठलीही भाजी असेल, ज्यामध्ये तुम्हाला गरम मसाला वापरायला लागतो ना, तिथं हा गरम मसाला वापरा. बघा काय चव येते भाजीला. आणि हा मसाला एकदा करून ठेवला की 6 महिन्यांपर्यंत वापरू शकता. तसं तर टिकायला तो वर्ष, दीड वर्ष आरामात टिकतो. पण 6 महिन्यांपर्यंत त्याचा रंग, वास सगळं छान टिकून राहतं. त्यामुळं 6 महिन्याचा मसाला फक्त करून ठेवा. आणि इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणात बरोबर अर्धा किलो मसाला तयार होतो. रंग भारी आला आहे. तुम्हाला मिरची वापरायची नसेल, नाही वापरली तरी चालेल. बाकीचं प्रमाण एवढंच घ्या. तर मस्त मसाला तयार झाला आहे. कशासाठी वापरायचा तुम्हाला माहितीच आहे. अगदीच वाटलं खूप नको तर तुम्ही अर्धं प्रमाण घेऊन करू शकता आणि तुम्हाला जसं हवं तसं वापरू शकता. तर हा मसाला जास्त टिकण्यासाठी पाण्याचा हात लागून देऊ नका. त्यासाठी जास्तीचा मसाला मोठ्या काचेच्या वरणीत भरून ठेवा आणि रोजच्या वापराचा मसाला छोट्या डबीमध्ये ठेवा. शक्यतो हा मसाला झाकून ठेवायचा म्हणजे त्याचा रंग, चव आणि वास टिकून राहतो. तर करून बघा ही रेसिपी. कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.